नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेतीविषयक बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत। आपण पहिली बातमी यात बघूया। कांदे आणि वांगे याविषयी कोल्हापूर बाजार समितीत कांदा, टोमॅटो, वांग्याची आवक वाढली, दरातही चढउतार। कर्नाटक आणि इतर जिल्ह्यातून बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झालेली आहे। दुसरी बातमी बघूया। रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार, देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या राज्य रोजगार हमी योजना, राज्य रेशीम विभाग यांच्या प्रयत्नातून रेशीम शेतीने युवकांना रोजगार दिलेला आहे। त्यानंतर पुढची बातमी आपण बघूया। त्यानंतर पुढची बातमी आहे, गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली, गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम। अनेक कारखानदार विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने झाली चिंता। पुढील बातमी आहे, चिंतन शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्याचं। शेतकरी आत्महत्या करतोय मात्र राज्यकर्त्यांचं लक्ष नाही, त्यामुळे यावर काही ना काही उपाययोजना करावी लागेल। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या याविषयी अनेक सुद्धा कारणे आहेत। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतीविषयक बातम्या। अशाच बातम्यांसाठी आपला चॅनल नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।